Welcome to Shrey Academy of Science Karad. In this lecture, we will discuss about the taxonomic hierarchy. Okay, so this taxonomic hierarchy point belongs to the living world or the systematics. Topic systematics. Okay, म्हणजे या लेक्चर मध्ये आपण टॅक्सॉनॉमिक हायरार्की पॉइंट बघत आहोत मित्रांनो. आणि हा जो पॉइंट आहे तो 11वीच्या सिलेबस मधला जो 2 नंबरचा टॉपिक आहे सिस्टमॅटिक्स किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन्स याच्यामध्ये येतो मित्रांनो. मग बघा taxonomic hierarchy means rank. The meaning of hierarchy means rank. Okay, so taxonomy, it is the branch of biology which deals with study of collection, identification, descriptions, classification, nomenclature and preservation of organisms. Okay, म्हणजे हे टॅक्सॉनॉमीची डेफिनेशन झाली. हायरार्की मीन्स रँक, म्हणजे वर्गीकरणामध्ये एखाद्या सजीवाला दिलेली रँक, याला काय म्हणायचं आहे टॅक्सॉनॉमिक हायरार्की. तुम्ही जर पोलीस डिपार्टमेंट जर बघितलं तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या रँक आहेत. ओके, कॉन्स्टेबल पासून ते अगदी अधीक्षक पर्यंत ह्या वेगवेगळ्या रँक आहेत. ओके, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळी लोक ही एकसारखी नाहीत, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रशासन व्यवस्थित चालावं याच्यासाठी वेगवेगळ्या रँक केलेल्या आहेत. ओके, तसं वर्गीकरणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रँक केलेल्या आहेत. म्हणजे क्लासिफिकेशन नुसार वेगवेगळ्या रँक केलेल्या आहेत, पोझिशन्स केलेल्या आहेत. मग काय म्हटलंय बघा, अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑन द बेसिस ऑफ देअर रँक ऑर पोझिशन इन डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे एखाद्या सजीवाची केलेली अरेंजमेंट, मांडणी कशावरनं, ऑन द बेसिस ऑफ देअर रँक ऑर पोझिशन्स, त्याच्या रँक वरून किंवा पोझिशन्स वरून एखाद्या सजीवाची केलेली मांडणी इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमानं. ओके, सो इन डिसेंडिंग ऑर्डर याला काय म्हणायचं आहे टॅक्सॉनॉमिक हायरार्की. राईट. आता बघा टॅक्सॉनॉमिक हायरार्की मध्ये 2 टर्म आहेत. सो देअर आर 2 टर्म्स प्रेझेंट इन द टॅक्सॉनॉमिक हायरार्की. 2 टर्म्स. फर्स्ट वन इज द टॅक्सॉन अँड सेकंड वन इज द कॅटेगरी. बरोबर आहे. 2 टर्म आहेत टॅक्सॉनॉमिक हायरार्की मध्ये, टॅक्सॉन अँड कॅटेगरी. टॅक्सॉन, द टर्म टॅक्सॉन वॉज कॉइन्ड बाय H.J. लाम. H.J. लाम या सायंटिस्टनं टॅक्सॉन हा शब्द शोधून काढलेला आहे. टॅक्सॉन म्हणजे मी पहिले सांगितलेलं आहे मित्रांनो, एखाद्या सजीवाच्या समूहाला टॅक्सॉन असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे मी असं वनस्पतींना मी एक ग्रुप केलेला आहे. दीज आर प्लांट्स, म्हणजे वनस्पतींचा एक ग्रुप झाला. दीज आर ॲनिमल्स. राईट. त्या ॲनिमल्स मध्ये मी समजा जर एखादा ग्रुप जर घेतला तर कुठला आला, समजा उंच आहेत, त्यांना सोंड आहेत, त्यांना दात आलेले आहेत बाहेर, म्हणून मी त्यांना काय म्हणा, दीज आर एलिफंट्स. प्लांटमध्ये जर मी बघितलं तर 2 ग्रुप पडणार आहेत, फुलं न येणाऱ्या वनस्पती आणि फुलं येणाऱ्या वनस्पती, फ्लावरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. मग ज्यांना फ्लावर येणार आहेत त्यांना मी फ्लावरिंग प्लांट्स असं म्हणणार आहे. ग्रुप झाला ना एक, म्हणजे ह्या ग्रुपमधल्या सगळ्या प्लांट्सना काय येणार आहे, फ्लावर येणार आहे. दीज आर द नॉन फ्लावरिंग प्लांट्स. टॅक्सॉन झालं. मग त्या नॉन फ्लावरिंग प्लांट्स मधल्या ग्रुपमधले जेवढे सगळे प्लांट्स आहेत त्यांना फ्लावर येणार नाही. सो टॅक्सॉन, द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम युज्ड टू रिप्रेझेंट कॉन्क्रीट युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. असा ग्रुप आहे जो कॉन्क्रीट युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन मध्ये एक कॉन्क्रीट युनिट म्हणून वापरलं जातं. त्याला काय म्हणायचं आहे टॅक्सॉन. मग टॅक्सॉन मध्ये बघा, टॅक्सॉन मध्ये तुम्हाला मग त्याच्यामध्ये टॅक्सॉन मध्ये एक्झाम्पल, समजा किंगडम हा जर कॅटेगरी असेल, बरोबर आहे, तर त्याचा टॅक्सॉन काय येणार आहे. समजा मी सगळे प्लांट्स घेतले तर किंगडम मध्ये टॅक्सॉन येणार आहे प्लांटी. किंगडम प्लांटी. मग किंगडम ही झाली कॅटेगरी आणि प्लांटी हा झाला टॅक्सॉन. मग मी प्लांटी का म्हटलंय तर जे जे हिरवे आहेत, जे ऑटोट्रॉफिक, जे जे ग्रीन कलरचे आहेत, जे ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात, जे सेडेंटरी आहेत, त्यांना मी प्लांटी ग्रुपमध्ये टाकलेला आहे. मग तो सगळा ग्रुप झाला प्लांटी. हा काय झाला टॅक्सॉन. आणि मी त्याला दिलेली रँक, प्लांटी हा काय आहे किंगडम. किंगडम म्हणजे झाली कॅटेगरी. मग कॅटेगरी म्हणजे काय, रँक ऑर लेवल इन द हायरार्की क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये वापरलेली रँक किंवा लेवल, त्याला काय म्हणायचं आहे कॅटेगरी असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. मग बघा कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन जर बघितलं आपण, क्लासिफिकेशन, तर क्लासिफिकेशन मध्ये काय येणार आहे, क्लासिफिकेशन मध्ये काय येईल मित्रांनो, किंगडम इज द कॅटेगरी. किंगडम मध्ये आता टॅक्सॉन काय येणार आहे प्लांटी. बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडं प्लांटीचं क्लासिफिकेशन असेल तर काय येणार आहे डिव्हिजन. राईट. या पद्धतीनं मग डिव्हिजन मध्ये तुम्ही जर बघितलं तर इकडे काय येणार आहे अँजिओस्पर्मी असं येणार आहे. म्हणजे ज्या
प्लांटना फ्लावर येतात त्यांना अँजिओस्पर्मी असं म्हटलं जातं. म्हणजे किंगडम प्लांटी, किंगडम ही काय झाली कॅटेगरी, त्याचा टॅक्सॉन काय आला प्लांटी. डिव्हिजन ही काय झाली कॅटेगरी, त्याचा टॅक्सॉन काय आला अँजिओस्पर्मी. असं क्लासिफिकेशन आपण करतो आहे. ओके, सो हायेस्ट कॅटेगरी नीट साठी महत्वाचं आहे. नीट किंवा सीईटी साठी इम्पॉर्टंट. द हायेस्ट कॅटेगरी इज द किंगडम, राईट, अँड द लोएस्ट कॅटेगरी इज स्पेसिस. लक्षात ठेवा, हायेस्ट कॅटेगरी कुठले क्लासिफिकेशन मध्ये हायेस्ट कॅटेगरी किंगडम, राईट. देर आर ओनली 5 किंगडम्स. किंगडम कुठले किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमालिया. हे 5 किंगडम आहेत. या 5 किंगडम मध्ये पृथ्वी तलावरचे जेवढे सगळे सजीव आहेत त्यांचं सजीव, त्या सगळ्या सजीवांचं क्लासिफिकेशन 5 किंगडम मध्ये केलेलं आहे, राईट. लोवेस्ट कॅटेगरी इज द स्पेसिस. तो हायेस्ट कॅटेगरी इज द किंगडम, लोवेस्ट कॅटेगरी इज द स्पेसिस. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा आता, बेस्ड ऑन टॅक्सॉनॉमिक स्टेटस कॅटेगरी आर असाइन. टॅक्सॉनॉमिक स्टेटस वरून कॅटेगरी या असाइन केल्या जातात. ओके, टू अंडरस्टँड द कॅटेगरी अँड टॅक्सा वी हॅव टेक वन एक्झाम्पल्स ऑफ चायना रोज अँड कोब्रा क्लासिफिकेशन्स. म्हणजे आपल्याला जर टॅक्सॉन आणि कॅटेगरी हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे चायना रोज आणि कोब्राचं क्लासिफिकेशन्स. बघा, सो एक्झाम्पल मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड कोब्रा. मग आता बघा कॅटेगरी म्हणजे नेमकं काय बघा, आहे का, आणि टॅक्सॉन या ठिकाणी मग चायना रोजचं क्लासिफिकेशन आहे आणि या ठिकाणी कोब्राचं क्लासिफिकेशन आहे, कोब्रा. ओके, मग बघा कॅटेगरी. टॅक्सॉन म्हणजे काय बघा, द नेम गिवन टू ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. एखाद्या सजीवाच्या समूहाला दिलेलं नाव त्याला काय म्हणायचं आहे टॅक्सॉन. मग इथं प्लांटी काय म्हटलेलं आहे तर दोज शोज ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन्स. ओके, हॅव्हिंग क्लोरोफिल पिगमेंट अँड दीज आर सिडेंटरीज. म्हणजे जे वनस्पती म्हणजे जे प्राणी किंवा आपण काय म्हणू शकतो जे ऑर्गॅनिझम्स हे स्वयंपोषी आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य आहेत आणि सिडेंटरी आहेत म्हणजे स्थिर आहेत. ओके, ते सगळे वनस्पतींमध्ये येतात. मग हा झाला एक ग्रुप, टॅक्सॉन झाला ना ग्रुप, बरोबर आहे. ह्याची कॅटेगरी म्हणजे काय तर याला दिलेली क्लासिफिकेशन मध्ये दिलेली रँक किंवा लेवल. मग प्लांटीची कॅटेगरी काय आली किंगडम. सो किंगडम, डिव्हिजन ऑर फायलम, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. ओके, सो किंगडम, डिव्हिजन ऑर फायलम, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस हे सगळं काय झालं तर ह्या कॅटेगरी आल्या. क्लासिफिकेशन मध्ये यूज केल्या गेलेल्या ह्या सगळ्या कॅटेगरी झाल्यात. किंगडम, डिव्हिजन ऑर फायलम, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस. दीज आर द कॅटेगरीज. Those categories which are used in the classification process, right? ह्या झाल्या सगळ्या कॅटेगरी आणि हे सगळे कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केले गेलेले जे आहेत ते सगळे टॅक्सॉन. ओके, पहिला आपण चायना रोजचं एक्झाम्पल घेऊया. किंगडम, प्लांटी, बरोबर आहे. डिव्हिजन, आता बघा कॅटेगरीमध्ये 2 आहेत. एक आहे तो डिव्हिजन ऑर फायलम. डिव्हिजन हा प्लांट साठी वापरला जातो आणि फायलम हा ॲनिमल साठी वापरला जातो, बरोबर आहे. मग डिव्हिजन्स मध्ये बघा, डिव्हिजन अँजिओस्पर्मी, बरोबर आहे. अँजिओज मीन्स क्लोज्ड, स्पर्मा मीन्स सीड्स. म्हणजे ज्या वनस्पतींच्या बिया या बंद आहेत. मग बिया कशाच्या आतमध्ये बंद असतात फळांच्या आतमध्ये, त्याला काय म्हणायचं अँजिओस्पर्मी, बरोबर आहे. क्लास डायकॉटिलिडॉनी का तर ज्याच्यामध्ये ज्याच्या सीड्स मध्ये 2 कॉटिलिडॉन त्याला काय डायकॉटिलिडॉनी म्हणायचं. सब क्लास काय आहे पॉलीपेटॅली, ज्याच्यामध्ये ज्या वनस्पतीच्या फुलांमध्ये 5 पेटल्स आहेत त्याला म्हणायचं पॉलीपेटॅली. सिरीज थॅलॅमिफ्लोरी का थॅलॅमस आहे. ऑर्डर मालवेल्स, फॅमिली मालवेसी, जीनस हिबिस्कस अँड स्पेसिस रोजा सायनेन्सिस. ओके, म्हणजे एक विशिष्ट ग्रुप बघूनच त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ना. प्लांटी हा ग्रुप आहे, प्लांटीमध्ये अँजिओस्पर्मी हा ग्रुप आला, अँजिओस्पर्मीमध्ये पुन्हा डायकॉटिलिडॉनी हा ग्रुप आला, डायकॉटिलिडॉनीमध्ये पॉलीपेटॅली हा ग्रुप आला, पॉलीपेटॅलीमध्ये थॅलॅमिफ्लोरी आला, मालवेसी आला, मालवेल्स आला, मालवेसी आला, हिबिस्कस आणि रोजा सायनेन्सिस. म्हणजे हे सगळे काय झाले विशिष्ट ग्रुप. ओके, कशासाठी क्लासिफिकेशन करण्यासाठी. मग त्या ग्रुपला काय म्हणायचं टॅक्सॉन. मग हे सगळे झाले टॅक्सॉन
आणि यांना दिलेली कॅटेगरी, यांना दिलेली लेवल किंवा रँक म्हणजे काय आली, कॅटेगरी आली. ओके, सो एक्झाम्पल ऑफ द चायना रोज. तसंच कोब्राचं बघा, किंगडम ॲनिमालिया, ॲनिमल आहे. फायलम येणार डिव्हिजन प्लांटसाठी, फायलम ॲनिमलसाठी, फायलम कॉर्डेटा, क्लास रेप्टिलिया, सबक्लास डायप्सिडा. सिरीज याच्यामध्ये येत नाही, राईट. ऑर्डर स्क्वॅमेटा, फॅमिली इलिपिडी, जीनस नांजा, स्पेसिस नांजा. याला म्हणायचं टोटोनेम, राईट. टोटोनेम इज अवॉइडेड इन द बॉटनी, ओके, और फॉर प्लांट क्लासिफिकेशन. प्लांट क्लासिफिकेशन मध्ये टोटोनेम अवॉइड केलं जातं, ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये ते पकडलं जातं. ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये टोटोनेम चालतं, प्लांट क्लासिफिकेशन मध्ये टोटोनेम चालत नाही. टोटोनेम म्हणजे जीनस आणि स्पेसिसचं ज्या वेळेला एकच नाव असतं त्याला म्हणायचं टोटोनेम. ओके, या पद्धतीनं. मग हे झाले कॅटेगरी आणि ह्या कॅटेगरीचे हे झाले टॅक्सॉन. ओके, ह्या एक्झाम्पल वरून आपल्याला कॅटेगरी आणि टॅक्सॉनचं समजलं असेल. आता आपण बघणार आहोत युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. बघा, युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन मध्ये आपण काय बघणार आहे, तर क्लासिफिकेशन मध्ये असणाऱ्या सगळ्या कॅटेगरीज, राईट. सो युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन, इन दॅट वी विल डिस्कस अबाउट ऑल कॅटेगरीज. सगळ्या कॅटेगरी आपण बघणार आहोत, बरोबर आहे. सो कॅटेगरी बघा, द लार्जेस्ट युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन इज द किंगडम, लार्जेस्ट, बरोबर आहे. अँड द स्मॉलेस्ट युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन इज द स्पेसिस. या ठिकाणी म्हटलेलं आहे स्पेसिस, स्मॉलेस्ट. लक्षात ठेवा, नीटसाठी महत्वाचं आहे. सो द लार्जेस्ट युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन इज द किंगडम अँड द स्मॉलेस्ट युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन इज द स्पेसिस, बरोबर आहे. आता हे सगळे क्लासिफिकेशनचे युनिट्स आहेत ज्याला आपण कॅटेगरी असं म्हणतो, बरोबर आहे. कॅटेगरी म्हणजे काय, द लेवल ऑर रँक गिवन टू स्पेसिफिक टॅक्सा. एखाद्या टॅक्साला दिलेली लेवल किंवा रँक म्हणजे काय आली, कॅटेगरी. ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत क्लासिफिकेशन मधल्या, ज्याला आपण युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणणार आहे. द लार्जेस्ट युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन इज द किंगडम अँड द स्मॉलेस्ट युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन इज द स्पेसिस, बरोबर आहे. मग जसं आपण स्पेसिस पासून किंगडम पर्यंत जाऊ, सिमिलर कॅरेक्टर्स विल बी डिक्रीजेस. स्पेसिस पासून किंगडम पर्यंत जसं आपण जाऊ, जसं जाऊ वरती, तसं तसं एकसारखे एक समान कॅरेक्टरिस्टिक्स हे कमी होत जातात. आणि ऍज वी गो फ्रॉम किंगडम टू स्पेसिस, द सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स विल बी इन्क्रीजेस. दोन स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आहेत. ऍज वी गो फ्रॉम स्पेसिस टू किंगडम, सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स विल बी डिक्रीजेस. ऍज वी गो फ्रॉम किंगडम टू स्पेसिस, सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स विल बी इन्क्रीजेस. पहिलं स्टेटमेंट काय, जसं आपण किंगडम टू स्पेसिस पर्यंत जाऊ, समान कॅरेक्टरिस्टिक्स हे कमी वाढत जातात. आणि जसं स्पेसिस पासून किंगडम पर्यंत जाऊ, समान कॅरेक्टरिस्टिक्स कमी होत जातात. ओके, या पद्धतीनं आहे. मग बघा, हे जे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, किंगडम इज द लार्जेस्ट, स्पेसिस इज द स्मॉलेस्ट. आता या किंगडम आणि स्पेसिस मध्ये कुठले कुठले आले बघा. किंगडम डिव्हिजन ऑर फायलम, डिव्हिजन प्लांट साठी वापरलं जातं, फायलम ॲनिमल साठी वापरलं जातं, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्लास, सबक्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस, बरोबर आहे. याच्यामधलं काय लक्षात ठेवा बघा, सबक्लास आणि सिरीज हे एवढ्या महत्वाच्या नाही. त्या 12वी 11वी आणि 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या वयोगटामधले जे विद्यार्थी आहेत त्यांना हे जे क्लासिफिकेशनचे युनिट्स आहेत ते एवढे जास्त विचारले जात नाहीत. हे बाकीचे जे आहेत ते विचारले जातात. किंगडम, डिव्हिजन और फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस, हे लक्षात ठेवण्यासाठी एक सेंटेन्स आहे. ओके, सेंटेन्स कसं लक्षात ठेवायचं बघा. जेवढे सगळे हे युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन आहेत याचा शॉर्टकट काय आहे बघा. शॉर्टकट काय आहे, किंग फिलिप्स केम ओव्हर फॉर गुड सूप. बघा शॉर्टकट, किंग फिलिप्स केम ओव्हर फॉर गुड सूप. K stands for kingdom, P stands for phylum or division, K मधला C stands for class, over मधला O stands for order, for मधला F stands for family, G stands for good मधला G stands for genus, soup मधला S stands for species. So King Philips came over for good soup. K stands for kingdom,
P stands for phylum or division, C stands for class, O stands for order, F stands for family, G stands for genus, S stands for species. राइट. सो हा झाला त्याचा शॉर्टकट. किंग फिलिप्स केम ओव्हर फॉर गुड सूप. हा शॉर्टकट झाला. याच्यावरनं काय लक्षात ठेवायचं आहे तर हे युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचे आहेत. आता मित्रांनो याच्यानंतर आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे 3 डोमेन्स ऑफ लाईफ. 3 डोमेन्स ऑफ लाईफ. ओके. सो 3 डोमेन्स ऑफ लाईफ वॉज डिस्कवर्ड बाय कार्ल वुजेस इन 1990. 1990 मध्ये कार्ल वुज या सायंटिस्टनं 3 डोमेन्स ऑफ लाईफ हे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. म्हणजे हा क्लासिफिकेशन मधला प्रोसेस आहे मित्रांनो. पहिल्यांदा कार्लस लिनायसनं फक्त 2 किंगडम एक्सप्लेन केले होते. किंगडम ॲनिमालिया आणि किंगडम प्लॅन्टी. म्हणजे जे जे सजीव ॲनिमल सारखे दिसतात त्यांना किंगडम ॲनिमालियामध्ये टाकलं, जे जे सजीव वनस्पतींसारखे दिसतात त्यांना किंगडम प्लॅन्टीमध्ये टाकलं. म्हणजे 17व्या शतकामध्ये कार्लस लिनायस या सायंटिस्टनं फक्त 2 किंगडम एक्सप्लेन केले होते. त्याच्यानंतर हॅकेल या सायंटिस्टनं 3रा किंगडम त्याच्यामध्ये ऍड केला, तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. म्हणजे हॅकेलनं काय ऑब्झर्व केलं तर फक्त जे प्राणी आहेत त्यांना किंगडम ॲनिमालियामध्ये टाकलं, जे वनस्पतींसारखे आहेत त्यांना किंगडम प्लॅन्टीमध्ये टाकलं. पण असे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत मायक्रोस्कोपिक आहेत की ते त्यांना क्लासिफिकेशनमध्ये ही प्रॉपर प्लेस मिळालेली नाही. म्हणून हॅकेलनं 3रा ग्रुप काढला, तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. ओके. सो हॅकेल डिस्कवर्ड द न्यू किंगडम दॅट इज किंगडम प्रोटिस्टा. म्हणजे कार्लस लिनायसनं 2 किंगडम एक्सप्लेन केले, हॅकेलनं 3रा ग्रुप ऍड केला, तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. नंतर 1969 म्हणजे 1969 R.H. Whittaker scientist explained the 5 kingdom systems. Okay. And these 5 kingdom are, first kingdom is the kingdom Monera, second one is the Protista, third one is the Fungi, fourth one is the Plantae and fifth one is the Animalia. Okay. म्हणजे R.H. Whittaker या सायंटिस्टनं 5 किंगडम एक्सप्लेन केले. म्हणजे सिक्वेन्स काय झाला, कार्लस लिनायसनं 2 किंगडम सिस्टम एक्सप्लेन केले, हॅकेलनं 3 केले, 3रा किंगडम नवीन ऍड केला, तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. त्याच्यानंतर R.H. Whittaker यांनी 1969 मध्ये 5 किंगडम एक्सप्लेन केले. आणि 1990 मध्ये क्लासिफिकेशनच्या सिक्वेन्समध्ये 1990 मध्ये कार्ल वुजेस या सायंटिस्टनं 3 डोमेन्स ऑफ लाईफ एक्सप्लेन केलेले आहेत. मग 1990च्या आसपास ही एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये काय करायचं तर त्याचा DNA आयसोलेट करायचं आणि त्याचं जेनेटिक सिक्वेन्सिंग करायचं. आणि जर जेनेटिक सिक्वेन्सिंग नियर अबाउट जर सेम येत असेल तर त्याचं क्लासिफिकेशन एका ग्रुपमध्ये केलं जायचं. असा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये कार्ल वुजेस या सायंटिस्टनं जेनेटिक सिक्वेन्सिंग अॅनलायझिंग करून 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या रिलेशनशिप वरून ही 3 डोमेन्स लाईफ एक्सप्लेन केलेली आहे. मग बघा, जेनेटिक सिक्वेन्सिंग हॅज हेल्प टू अॅनलाइज रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम्स. ओके. जेनेटिक सिक्वेन्सिंग 19व्या शतकामध्ये जेनेटिक सिक्वेन्सच्या मदतीनं काय करायचं तर जेनेटिक सिक्वेन्सिंगच्या मदतीनं 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधलं रिलेशनशिप एक्सप्लेन केलं जायचं. म्हणून काय म्हटलंय बघा, जेनेटिक सिक्वेन्सिंग हॅज हेल्प टू अॅनलाइज रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम्स. ओके. नेक्स्ट, 3 डोमेन्स ऑफ लाईफ वॉज बेस्ड ऑन डिफरन्सेस इन रायबोसोम स्ट्रक्चर्स. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके. सो based on differences in ribosome structures, 3 domains of life हा कार्ल वुजेस या सायंटिस्टनं कशाच्या बेसिसवरती एक्सप्लेन केला तर डिफरन्सेस इन रायबोसोम स्ट्रक्चर्स. रायबोसोम स्ट्रक्चर्सच्या वरून 3 डोमेन्स ऑफ लाईफ हा एक्सप्लेन केलेला आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे बेस्ड ऑन डिफरन्सेस इन रायबोसोम स्ट्रक्चर. पण रायबोसोम काय, रायबोसोम इज द बिल्डिंग ब्लॉक्स फॉर RNA इज द बिल्डिंग ब्लॉक्स फॉर रायबोसोम्स. ओके. मग बघा, 3 डोमेन्स ऑफ लाईफ इज बेस्ड ऑन डिफरन्सेस इन रायबोसोमल स्ट्रक्चर दॅट इज RNA. ओके. रायबोसोमल RNA वरून 3 डोमेन्स ऑफ लाईफ एक्सप्लेन केलेला आहे. राईट. मग रायबोसोमल RNA इज बिल्डिंग ब्लॉक्स फॉर रायबोसोम्स. म्हणजे रायबोसोमल RNA आहेत, हे रायबोसोमल RNA काय करतात तर सेलच्या आतमध्ये रायबोसोम्स तयार करायला मदत करतात. हा रायबोसोम्स म्हणजे कोण आहे, रायबोसोम इज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ओके. मग रायबोसोम इज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. RNA इज अ बिल्डिंग ब्लॉक्स फॉर रायबोसोम्स. आणि RNA वरून 3 डोमेन्स ऑफ लाईफ हा
कार्ल वुजेस या सायंटिस्टने एक्सप्लेन केलेले आहेत. मग किती डोमेन्स आहेत बघा, 3 डोमेन्स. द फर्स्ट डोमेन इज द आर्चिया, सेकंड वन इज द बॅक्टेरिया अँड थर्ड वन इज द युकॅरिया. 3 डोमेन आहेत. पहिला येतो आर्चिया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया. बरोबर आहे. आता आर्चियामध्ये कोण येणार आहेत, प्रोकॅरियोट्स येतात, बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरियोटिक्स येतात आणि युकॅरियामध्ये मात्र युकॅरियोट्स येतात. मग आर्चियामध्ये बघितलं, आर्चिया आणि बॅक्टेरियामध्ये जर बघितलं दोन्हीही प्रोकॅरियोट्स आहेत. मग असा कुठला फरक आहे की ज्याच्यामुळे आर्चिया आणि बॅक्टेरिया हे 2 डोमेन त्यांनी वेगळे केलेले आहेत? तर बघा, आर्चियामध्ये प्रोकॅरियोटिक येतात, त्याच्यामध्ये सगळे एन्शियंट बॅक्टेरिया येतात. एन्शियंट बॅक्टेरिया म्हणजे कुठले बॅक्टेरिया, तर प्राचीन बॅक्टेरिया नाही, अशा बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये काहीही डेव्हलपमेंट झालेली नाही. ओके, अशा प्रकारच्या बॅक्टेरिया या सगळ्या आर्चियामध्ये येतात. मग काय बघा त्याचं जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, नो सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन त्याच्यामध्ये बघायला मिळत नाही, नो न्यूक्लियस, ओके, अँड नो सेल ऑर्गॅनलीज. राईट, म्हणजे हे जे सगळे आहेत हे सगळे प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया आहेत, प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया. राईट, सो ऑल दीज आर द प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया. ऑल प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया आर क्लासिफाईड इन द डोमेन आर्चिया. आर्चिया डोमेन मध्ये हे सगळे प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया क्लासिफाय केलेले आहेत. दुसरा जो डोमेन आहे तो बॅक्टेरिया. बॅक्टेरिया ऑल्सो प्रोकॅरियोट्स, बट इन आर्चिया डोमेन eubacteria are present. So what is the general characteristics of eubacteria? Cell membrane has present, no nucleus and no cell organelles. म्हणजे थोड्याशा ऍडव्हान्स्ड बॅक्टेरिया या तुम्हाला बॅक्टेरिया डोमेन बॅक्टेरियामध्ये बघायला मिळणार आहे. आणि राहिला तो युकॅरिया. युकॅरिया म्हणजे ट्रू ऑर्गॅनिझम्स. मग बघा, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स हॅज अ सेल मेम्ब्रेन, हॅज न्यूक्लियस, हॅज सेल ऑर्गॅनलीज. फरक ओळखायचा आहे. आर्चियामध्ये काहीच बघायला मिळत नाही, बॅक्टेरियामध्ये फक्त सेल मेम्ब्रेन बघायला मिळतं, बाकी काही नसतं. आणि युकॅरियामध्ये सगळं आहे प्रेझेंट. ओके, म्हणजे जे 5 किंगडम सिस्टम आर.एच. विट्टेकर या सायंटिस्टने एक्सप्लेन केलेली आहे, किंगडम मोनिरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमालिया. मग याच्यावर तुम्ही जर अनालिसिस केलं मित्रांनो, तर तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, किंगडम मोनिरा फोडलेला आहे. किंगडम मोनिरा मधले जे प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया आहेत त्याचं आर्चिया डोमेन काढलेला आहे आणि ज्या ऍडव्हान्स्ड बॅक्टेरिया आहेत त्याचा डोमेन बॅक्टेरिया काढलेला आहे. आणि राहिलेले सगळे किंगडम म्हणजे प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमालिया, ऑल दिस किंगडम आर इन्क्लुडेड अंडर द डोमेन युकॅरिया. लक्षात ठेवा, नीटसाठी प्रश्न आहे. Kingdom Protista, fungi, plantae, animalia, all these 4 kingdoms are included in the domain Eukarya. Right? Kingdom Monera हा आर्चिया आणि बॅक्टेरियामध्ये टाकलेला, पण कसं टाकलेला आहे, जर ज्या प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया असतील किंवा प्रिमिटिव्ह लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असेल त्या किंगडम आर्चियामध्ये टाकलेले आहेत आणि ज्या ऍडव्हान्स्ड बॅक्टेरिया असतील त्या किंगडम किंवा डोमेन बॅक्टेरियामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे 3 डोमेन पैकी पहिला डोमेन आर्चियामध्ये प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया, बॅक्टेरियामध्ये ऍडव्हान्स्ड बॅक्टेरिया. या दोन्ही डोमेन मध्ये मोनेरा हा स्प्लिट करून टाकलेला आहे. युकॅरिया डोमेन मध्ये 4 किंगडम येतात, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमालिया. राईट, सो दीज आर द 3 डोमेन्स ऑफ लाईफ. ओके, जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.